कोण कुणाला निळ्या ड्रम मध्ये मारून टाकतंय तर कोण तुकडे करून फ्रीज मध्ये ठेवतंय। अनैतिक संबंधांतून घडणाऱ्या धक्कादायक घटनांमध्ये आणखी एक धक्कादायक घटना आज समोर आली आहे। हा आहे सिंटू ऋषिदेव, जो 7 पोरांचा बाप आहे, ज्यांची तिसरी पत्नी गर्भवती होती, म्हणजे तो 8व्या पोराचा बाप होणार होता आणि त्या दरम्यान तो 4थीशी लग्न करण्याची तयारी करत होता। आता सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या सिंटूचं वय फक्त 22 वर्ष आहे, म्हणजे 22व्या वर्षी तो 7 पोरांचा बाप होता आणि त्याने 3 लग्न केलेली होती। याच सिंटूने 4थीसाठी तिसऱ्या बायकोची हत्या केली आहे। पाहुयात या सिंटूची स्टोरी काय आहे। बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात जमरा गावात ही हत्येची खळबळजनक घटना घडली। येथील रहिवासी असलेला सिंटू ऋषिदेव हा पंजाबमध्ये मजुरीचं काम करतो। सिंटूच्या गावाशेजारील ओराहा येथील कैलास हे देखील कुटुंबासह रोजगारासाठी पंजाबमध्ये गेलं होतं। तिथे सिंटूचं कैलास यांची मुलगी मंजू कुमारी हिच्याशी प्रेम संबंध जुळले। सिंटू कमवता मुलगा होता हे पाहून कैलास यांनी मंजूचं लग्न तिच्याशी लावून दिलं। त्यानंतर 8 दिवसांपूर्वीच हे सगळं कुटुंब पंजाब मधून पूर्णियाला परतलं। मंजूच्या आईनं सांगितलं की मंगळवारी मुलीने फोन करून ती पतीसोबत बाजाराला जाते असल्याचं सांगितलं। त्यानंतर तिचा संपर्क तुटला। कुटुंबीय जेव्हा मंजूच्या सासरी गेले तेव्हा घराला कुलूप होतं आणि सर्वजण फरार होते। दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांनी बांबूच्या बागेत एका महिलेचा मृतदेह झाडाझुडपांनी झाकलेल्या अवस्थेत पाहिला। पोलिसांनी तपास केला असता प्राथमिक तपासानुसार गळा दाबून ही हत्या करण्यात आल्याचं दिसत होतं। नातेवाईकांनी जावई सिंटू ऋषिदेव आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात हत्येची तक्रार दाखल केली आहे। पोलीस सध्या फरार आरोपीचा शोध घेत आहेत। मंजू कुमारीची आई रत्नी देवी यांनी सांगितलं की पंजाब मधून आल्यानंतर जावई त्यांच्या सोबतच राहत होता। 3 दिवसांपूर्वी सिंटूची आई धवली देवी त्यांच्या घरी आली आणि सुनेला आपल्या सोबत घेऊन गेली। मुलीच्या आईने सांगितलं की लग्नानंतर काही दिवसातच मंजूने सिंटूची चालाकी पकडली होती। फोनवर बोलत असताना तिला समजलं की सिंटू हा अत्यंत विलासी प्रवृत्तीचा माणूस आहे आणि त्याचे बाहेरही प्रेमसंबंध आहेत। त्यानंतर तपासात समोर आलं की सिंटूने यापूर्वीच 2 लग्न केली आहेत। पहिल्या पत्नीपासून त्याला 4 मुलं तर दुसऱ्या पत्नीपासून 3 मुलं आहेत। विशेष म्हणजे त्याची तिसरी पत्नी मंजू ही 4 महिन्यांची गर्भवती होती। मंजू सासरी गेल्यानंतर सिंटूच्या इतर 2 पत्नींनीही मोठा गोंधळ घातला होता। सिंटूचे आता 4थ्या मुलीशी प्रेमसंबंध सुरू होते आणि त्याला लग्न करायचं होतं, ज्याला मंजूचा विरोध होता। सिंटूच्या फोनमध्ये अनेक मुलींचे नंबर होते आणि तो त्यांच्याशी सतत तासनतास बोलायचा। त्यातून मोठं भांडण झालं होतं आणि सिंटूने मंजूची हत्या केल्याचा संशय आहे। आरोपीसह त्याचं कुटुंब फरार आहे। पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जातोय। मात्र बिहारमध्ये घडलेल्या या धक्कादायक प्रकरणाची सध्या देशभर चर्चा होते।